बापाकडून दारुड्या मुलाचा खून. जत तालुक्यातील घटना. दररोज दारू पिऊन घरात वाद घालणाऱ्या मुलाशी वडिलांचे जोरदार भांडण झाले. याचे पर्यावसन मुलाच्या खुनात झाले. तसेच यावेळी मुलाने केलेल्या प्रतिहल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले. जालिहाळ बुद्रुक तालुका जत येथे ही घटना बुधवारी रात्री घडली. विश्वनाथ शिवराय पाटील वय वर्ष 35 असं मृत मुलाचं नाव आहे. शिवराय गंगाप्पा पाटील वय वर्ष 65 असे गंभीर जखमी वडिलांचं नाव आहे. कौटुंबिक वादातून या बापलेकामध्ये झालेल्या सशस्त्र संघर्षाने परिसर हादरला. वडील शिवराय यांच्यावर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. जालिहाळ बुद्रुक येथील शेतातील घरामध्ये वडील आणि मुलामध्ये काही दिवसांपासून सातत्यानं वाद होत होते. विश्वनाथ हा दारूच्या नशेत घरी येऊन वारंवार भांडणं करत होता. त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनलेले होते. बुधवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. वाद विकोपाला गेल्यानंतर शिवरायांनी विश्वनाथ याच्यावर वेळाने हल्ला केला. छातीवर गंभीर वार झाल्याने विश्वनाथ गंभीर जखमी झाला. मात्र विश्वनाथनेही प्रतिकार करत वडील शिवराय यांच्या पोटावर वेळाने जोरदार वार केला आणि हा वार खोलवर बसल्याने तेही गंभीर झाले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या घटनेत विश्वनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जखमी शिवराय पाटील यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी जालिहाळ बुद्रुक येथील पोलीस पाटील मारुती वसंत पाटील यांनी फिर्याद दिली आहे.